लोक मला भंगारवाला म्हणून तिरस्काराने बघायचे. मी एके दिवशी एका मोठ्या बंगल्यातून रद्दी विकत घेतली, ज्यामध्ये जुनी पुस्तकं होती. मी घरी येऊन ती पुस्तकं वेगवेगळी केली, तर एका पुस्तकाच्या आतून जुन्या काळातील बॉन्ड्स निघाले होते. मी ठरवलं तर श्रीमंत होऊ शकलो असतो, पण मी ते बॉन्ड्स परत करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी परत त्या बंगल्यात गेलो, तेव्हा समजले की ते लोक खूप कर्जात बुडालेले आहेत आणि त्यांच्यावर घर विकण्याची वेळ आली आहे. माझ्या प्रामाणिकपणाने त्यांचा जीव वाचवला होता आणि बदल्यात त्यांनी मला. मी अक्षय खोलीच्या बाहेर आलो होतो. मला पाहताच आई लगेच म्हणाली, आत्ता एक मुलगा आला होता. त्याने सांगितले आहे की त्या मोठ्या भागातील 3ऱ्या बंगल्यात तुझी आठवण केली आहे. कदाचित आज तिथून तुला खूप भारी रद्दी मिळणार आहे. बरं बघ, मोठी मोठी पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीने ठेव. मग आपण ती मोठ्या दुकानात मोठ्या किमतीत विकू, किंवा असू शकते बाजारात जाऊन तिथे विकून येऊ. त्यांची एक मोठी लायब्ररी आहे. कदाचित ते लोक लायब्ररी रिकामी करू इच्छित आहेत. तू खूप काळजीपूर्वक जा आणि जितके होईल तितके घेऊन ये. आज वाटतंय थोडी कमाई होऊन जाईल. आईचे बोलणे ऐकून मी लगेच बोललो, म्हणजे मी जास्त पैसे घेऊन जाऊ का? जर जास्त सामान आहे तर? त्यांनी होकारार्थी मान हलवली होती आणि म्हणाली होती, हे जास्त ठीक राहील, कारण पैसे मग तुला त्यांच्या हिशोबानेच द्यावे लागतील. श्रीमंत लोक आहेत. हेही असू शकते की ते तुझ्याकडून एकही पैसा घेणार नाहीत. पण काळजी म्हणून घेऊन जा. जर परत यावे लागले तर खूप कठीण होऊन जाईल. मी परत आत आलो होतो. मी तिजोरी उघडून जवळपास 3,000 रुपये आपल्या जवळ ठेवले होते. पूर्ण लायब्ररीची पुस्तकं होती, म्हणजे बरीच कमाई होऊ शकत होती. आईने मला बसवून आपल्यासोबत नाश्ता करवला होता. आई म्हणू लागली की बेटा, नेहमी प्रामाणिक राहा. कधी कोणासोबत काही चुकीचं करू नकोस, ना कधी कोणाला धोका देऊ नकोस, ज्याने तुझं नुकसान होईल आणि त्यांचा विश्वास तुझ्यावरून उठून जाईल. मी आईच्या बोलण्याला ऐकत होतो आणि खूप समजत होतो. माझी आई नेहमीच मला अशाच गोष्टी शिकवायची, ज्याने कोणाला नुकसान पोहोचू नये. मी नाश्ता करून लगेच आपली सायकल बाहेर काढू लागलो होतो. आज माझ्याकडे बाईक असती तर मला किती सोपे झाले असते. पण प्रत्येक अडचणीसोबत सोपेपणा असतो असे नाही. मी नेहमी हे बोलून स्वतःला सांभाळून घ्यायचो. सायकल घेऊन मी बाहेर आलोच होतो, जेव्हा अचानक शेजारचे अंकल मला बघत बोलले की इतके पैसे कमावत आहात, मोठ्या मोठ्या घरातून तुम्हाला फोन येऊ लागले आहेत. मोठे पैसे देत असतील ते लोक. कमीत कमी एक बाईक तरी घेऊन घे. भंगारवाला आहेस तर काय झालं, एक वेळ येईल तू खूप पैसा कमवशील. हे काय तू सायकलवर फिरत राहतोस? तू थकत नाहीस का सायकल चालवता चालवता? जर तुझ्याकडे बाईक असेल तर तुला इतका त्रासही नाही होणार. तू आरामात कुठेही जाऊ शकशील. त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांना कोणताही जबाब दिला नव्हता. आजकालचे लोक किती सहजतेने या गोष्टी बोलून जातात, पण कोणी नाही जाणत की समोर असलेला माणूस कशा कशा वेदनेतून जात आहे. माझ्या आईचे ऑपरेशन होणार होते, पण माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी तिचे ऑपरेशन करू शकू. आता सध्या औषधांवर तिचा उदरनिर्वाह चालत होता. मी गुपचूप पॅन्डल मारणे सुरू केले होते आणि सरळ त्या घराच्या दिशेने वाढलो होतो. डोक्यात हेच विचार चालणे सुरू झाले होते की काश माझ्याकडे खूप सारे पैसे असते आणि मी आईचा इलाज करून घेतला असता. तिच्या पित्ताशयात वेदना व्हायच्या. डॉक्टरने तिला साफ सांगितले होते की जोपर्यंत तिचे पित्ताशय काढले जात नाही, तिच्या वेदना अशाच राहतील आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हे काम करवून घ्या. नाहीतर पुढे जाऊन तुम्हा लोकांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मला प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती होती. माझ्यासोबत उठणं बसणाऱ्या अनेक मुलांनी मला दबलेल्या शब्दात समजावले होते की आपल्या आईचा इलाज करवून घे. जर विष पसरलं तर तू खूप परेशान होऊन जाशील. जर तिला काही झालं तर तुझ्या मागे पुढे कोणीही राहणार नाही. तुला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तिचा इलाज करवला पाहिजे, जेणेकरून ती लवकरात लवकर ठीक होऊ शकेल आणि तुझी साथ देऊ शकेल. पण माझ्याकडे पैसेच नव्हते. मी खंत व्यक्त करत त्या मोठ्या घराकडे निघून गेलो होतो. मेन सिक्युरिटीवर मला रोखले गेले होते की अशा प्रकारचा माणूस आत जाऊ शकत नाही. मी लगेच बोललो होतो की मला 3ऱ्या बंगल्यात असलेले सत्यजित सरांनी बोलवलं आहे. तुम्ही त्यांना फोन करून विचारून घ्या आणि त्यांना सांगा की रद्दीवाला आला आहे. माझे बोलणे ऐकून त्याने एक नजर माझ्यावर टाकली होती. मी नाव बरोबर सांगितलं होतं, म्हणून तो कॉल करण्यासाठी आपल्या क्वार्टरमध्ये निघून गेला होता. काही वेळानंतर तो बाहेर आला होता आणि मला बघत बोलला होता, पूर्वी कधी पाहिले नाही काय यांच्याकडे? पूर्वी पण आला आहेस का तू? मी होकारार्थी मान हलवून बोललो होतो की 2 ते 3 वेळा आलो आहे. त्यांची मुलगी छोटीवाली आपलं पुस्तकं नेहमीच मला विकते आणि नेहमी आपली पुस्तकं माझ्याकडूनच खरेदी करते. मी त्यांना इथून नाही तर कोचिंगवरून ओळखतो, जिथे त्या मॅडम शिकायला जातात. माझे बोलणे ऐकून तो बोलला होता की जा, तुला आत बोलवत आहेत आणि हो लवकर परत ये. जास्त ड्रामा करण्याची गरज नाही.
आणि जर तू कोणाला त्रास दिलास किंवा मग इतर कोणत्याही घरात जाण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही. लक्षात ठेव या गोष्टीला. आता लवकर जा आणि लवकर परत ये. त्यांच्या हातात एक जडसा दंडा होता. मोठ्या घरात काम करणारे लोक पण काही जास्तच हवेत उडतात नाही का? त्यांना बघून साफ समजत होतं. मी काहीच न म्हणता सायकल घेऊन बंगल्याकडे वळलो होतो. थोडासा प्रवास पार करून मी बंगल्याजवळ आलो होतो. मला बघताच गार्डने दरवाजा उघडून दिला होता. मी आत आलो तर समोर तीच मुलगी उभा होती जिच्याकडून मी नेहमी रद्दी विकत घ्यायचो. बघायला तर ती खूप जास्त सुंदर दिसत होती. लहानसे नाक, सुंदर डोळे, गोल चेहरा. तिला बघून एखाद्या छोट्याशा परीसारखं वाटायचं. म्हणायला मी एक भंगारवाला होतो, पण सहसा असे लोक विचित्र चेहऱ्याचे असतात. पण मी दिसायला खूप चांगला आणि निरोगी दिसत होतो. चेहराही सुंदर होता आणि रंगही गोरा होता. जर माझ्याकडे एखादे चांगले कौशल्य किंवा शिक्षण असते तर आज मी हा भंगारवाला नसतो. मला बघताच ती लगेच माझ्यापाशी आली होती आणि बोलली की तुम्ही लायब्ररीमध्ये येऊन जा. आज आम्ही बरीच पुस्तकं काढली आहेत आणि इतका वेळ का लावला तुम्ही येण्यात? आम्ही कधीपासून तुमचीच वाट बघत आहोत. मी आपली सायकल एका बाजूला उभी केली आणि आपल्या शर्टचे बटन ठीक करत बोललो की तुमच्या सिक्युरिटी गार्डने मला रोखले होते. फालतूच्या गोष्टी करत होता. असो, तुम्ही सोडा. हे सांगा की किती पुस्तकं असतील जवळपास? माझे बोलणे ऐकून ती प्रेमाने बोलली होती की घरात आज फक्त माझी छोटी बहीण आणि नौकरीनच आहे. आपण थोडा वेळ बसून बोलूया. मी तुझ्यासाठी आपल्या हाताने चहा बनवेल. मला खूप चांगला चहा बनवता येतो. मी आश्चर्याने त्या मुलीकडे पाहिले होते आणि काही वेळ शांत झालो होतो. काही वेळानंतर जेव्हा आम्ही घराच्या दरवाज्यावर पोहोचलो तर मी मऊपणाने बोललो होतो, हे बघा मॅडम, मी तुमचा खूप आदर करतो, पण मी चहा वगैरे नाही पिऊ शकत. मी इथे तुमच्या कामानिमित्त आलो आहे आणि आपले काम करून जाऊ इच्छितो. तुमच्या गार्डने मला तसेही बोलले आहे की लवकर परत ये. तिथे थांबण्याची काही गरज नाही. जर मी इथे थांबलो तर ते मला सोडणार नाहीत. तुम्ही माझं बोलणं तर समजत असाल. प्लीज मला लवकरात लवकर रद्दी द्या आणि मला जाऊ द्या. मला परत माझ्या घरीही जायचं आहे. माझं बोलणं ऐकून ती बोलली होती की तुम्हाला या गोष्टीची काळजी करण्याची अजिबात गरज नाही. मी त्या गार्डचं डोकं माझ्या वडिलांकडून ठीक करून घेईन. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला तो असंच त्रास देत राहतो. आम्ही त्याला सिक्युरिटीसाठी ठेवलं आहे, आमचं आयुष्य खराब करण्यासाठी नाही. त्याच्या बाजूने तुम्ही परेशान होणं अगोदर बंद करा. जर तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला दरवाजापर्यंत स्वतः सोडण्यासाठी येईल. तो तुम्हाला एक शब्दही बोलू शकणार नाही. त्याची माझ्यासमोर बोलण्याची हिंमतही होऊ शकणार नाही. तुम्हाला त्याच्यापासून घाबरण्याची अजिबात गरज नाही. तर मी नाहीच्या इशाऱ्यात मान हलवून बोललो होतो की माझं काम फक्त इथेच नाही आहे, मला आणखी जागांवर जायचं आहे. तुम्ही मला पुस्तकं देऊन द्या जेणेकरून मी लवकरात लवकर इथून निघू शकेन. मला आणखीही खूप कामं आहेत. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. डोळ्यांची चमक कमी झाली होती. मी कोणी छोटा मुलगा नव्हतो, एक समजूतदार माणूस होतो ज्याला त्या मुलीच्या मनाची स्थिती स्पष्ट दिसत होती. पण मी अशी तशी कोणतीही चूक करू इच्छित नव्हतो की तिचे आयुष्य अडचणीत टाकेल आणि माझेही. जेव्हा जेव्हा ती मला भेटायची ती माझ्याशी अशीच बोलायची आणि एक मुलगा असण्याच्या नात्याने मला त्याबद्दल माहिती होती की ती माझ्यासाठी काय विचार करते. मी तिला प्रोत्साहन देऊ इच्छित नव्हतो कारण मी माझी लायकी जाणत होतो. ती मला सरळ लायब्ररीमध्ये घेऊन आली होती. तिथे बरीचशी पुस्तकं दिसत होती आणि काही पुस्तकं जमिनीवर एका बाजूला ठेवलेली होती. पुस्तकं खूप सारी होती. माझ्या चेहऱ्याचा रंग एकदमच खुल्ला होता. म्हणजेच आज माझा खूप फायदा होणार होता. पुस्तकं खूप मोठी मोठी दिसत होती. ती मला बघतच बोलली होती की ही सर्व पुस्तकं तुमच्या खूप कामात येतील. हे पुस्तकं वाचण्याचे आमचे अजिबात मन नाही आणि ही खराब झाली आहेत. आम्हाला आता यांची काही गरजच नाही. तुम्ही या सर्व पुस्तकांना घेऊन जाऊ शकतात. जवळपास 50 पुस्तकं होती आणि सर्वांच्या सर्व खूप भारी होती आणि एकदम स्वच्छ. कोणत्याही पुस्तकांचे एकही पान खराब नव्हते. मी बोललो, याचे मी तुम्हाला 2000 देईल. ती बोलली, अरे नाही, आम्हाला पैसे नको आहेत. आम्ही तर तसेही याला फेकूनच देणार होतो. तुम्ही घेऊन जा याला, आम्हाला याची काही गरज नाही. तर मी आश्चर्याने त्या मुलीचे बोलणे ऐकले होते. इतकी शिकलेली समजूतदार मुलगी अशी फालतू गोष्ट कशी करू शकते? पुस्तकांना कोण फेकतं? पण मी काहीच बोललो नव्हतो. गप्प मी ती पुस्तकं आपल्या थैलीत भरणं सुरू केलं होतं. मी विचार केला होता की मी पैसे देऊनच जाईल, पण ही पुस्तकं जवळपास मला पुढे खूप जास्त फायदा देणार होती. सर्व पुस्तकं थैलीत ठेवल्यानंतर मी उभा राहिलो होतो. त्यांना सांभाळणं खूप कठीण झालं होतं, पण मी जसे तसे त्यांना उचलले होते आणि त्या मुलीला बघत बोललो होतो की तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी आठवण ठेवली. या सर्वांचे 2000 रुपये होतात. तुम्हाला पैसे तर द्यावेच लागतील. तर ती निष्पापपणे बोलली होती, माझ्याकडून एक गिफ्ट समजून हे ठेवून घ्या.
मी पैसे नाही घेऊ शकत, मला माफ करा. चहा पिला असता तर मला खूप चांगले वाटले असते. हे समजून घ्या की या पुस्तकांच्या बदल्यात एक चहाचा कप तर बनतोच. मी खूप चांगला चहा बनवते, तुम्ही एक वेळ पिऊन तर बघा. तिचं बोलणं ऐकून मला खूप विचित्र अशी अस्वस्थता झाली होती. असे वाटत होते जणू ती मुलगी माझ्याशी काही बोलू इच्छिते, आपल्या मनाची स्थिती माझ्यासमोर ठेवू इच्छिते. पण मी तिला असे करू देऊ शकत नव्हतो. जर तिने असे केले तर नंतर नुकसानच झाले असते. मी आपलं मन कोणावरही वाया घालवू शकत नव्हतो. हे सर्व काही माझ्या होणाऱ्या पत्नीसाठी होतं आणि मला माहीत होतं की काहीही होऊन जाऊ दे, मी कितीही पैसे कमवू दे, ही मुलगी कधीही माझी होऊ शकत नाही. म्हणून मी असे काही करू इच्छित नव्हतो ज्याने आम्हा दोघांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकेल. मी आपली थैली सांभाळली होती आणि शांतपणे बाहेर आलो होतो. ती माझ्या मागे मागे आली होती. अजून मी त्या थैलीला आपल्या सायकलवर ठीक केलेच होते की ती मला बघतच बोलली होती की काय मी तुमच्या घरी येऊ शकते? माझी इच्छा आहे मी तुमच्या आईला भेटावं. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. माझे खूप मन आहे, मला तुमच्या आईला भेटायचं आहे. जर तुम्ही नाही म्हणालात तर मला वाईट वाटेल. तिचे बोलणे ऐकून मला पुन्हा एकदा खूप विचित्र वाटले होते. पण मी लगेच बोललो होतो, जी हो, नक्कीच तुम्ही येऊ शकता. तुमचे आपलेच घर आहे. पण तुम्ही आपल्या घरच्यांना विचारून या, कुठे त्यांना वाईट वाटायला नको. मी मानतो की हे म्हणणारा मी कोणी नसतो, पण तुमचे आईवडील तुमचे आपले आहेत आणि त्यांना विचारणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच माझे सांगणे आहे की तुम्ही जेव्हा कधी माझ्या घरी याल ना, तेव्हा आपल्या आईवडिलांना विचारूनच या. आणि आमच्या घरचे दरवाजे नेहमीच तुम्हा लोकांसाठी उघडेच आहेत. आम्ही तुम्हाला रोखणार कोण आहोत? तुम्ही जेव्हा इच्छिता तेव्हा आमच्या घरी येऊ शकता. माझ्या बोलण्यावर तिने कोणताही जबाब दिला नव्हता, पण तिच्या चेहऱ्याचा रंग सांगत होता की तिला माझे सांगणे खूप वाईट वाटले आहे. मी बस शांततेनेच आपली सायकल घेऊन बाहेर आलो होतो. दरवाजावर पोचलो तर गार्डने मला लगेच रोखले होते. मी घाबरून त्याच्याकडे पाहिले होते. एका क्षणासाठी असे वाटले होते की कदाचित गार्डला छोट्या मॅडमच्या मनाची स्थिती माहीत आहे. पण तो माझ्या थैलीवर हात मारत बोलला होता की एक वेळ मला चेक करून दे की याच्या आत काय आहे. कुठे तू कोणती चोरी तर केली नाहीस ना? तुमच्यासारख्या लोकांवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही लोक असेच असता. अजून तो काही आणखी बोलणार होता तेव्हाच निमिषा मॅडमचा आवाज गुंजला होता. मी तुला इथे सिक्युरिटीवर ठेवलं आहे की मग लोकांना त्रास देण्यासाठी? जर तो एक गरीब माणूस आहे आणि सायकलवर आहे तर तू त्याच्यासोबत अशा प्रकारचे वर्तन करशील? हे संस्कार झाले आहेत का तुझ्यावर? तुला माहीत नाही का लोकांचा आदर कसा करायचा? मग तो गरीब असो वा श्रीमंत, त्याचा आदर नेहमीच केला पाहिजे. तुला अजिबात लाज वाटत नाही ना? निमिषा मॅडम असे बोलताच त्याने लगेच मान झुकवून बोलले, मॅडम, असे लोक चोरी खूप करतात आणि समजूनही येत नाही. म्हणून मी त्यांची थैली चेक करू इच्छित होतो, बस, दुसरं काही गोष्ट नाही. निमिषा पुन्हा एकदा ओरडून बोलली होती, जितकं तुला सांगितलं आहे तितकंच करत जा. पुढे जर तू अशा प्रकारे अक्षयला रोखलेस तर लक्षात ठेव की माझ्यापेक्षा वाईट कोणीच होणार नाही. पुढे त्याच्यासोबत असे वर्तन नाही झाले पाहिजे, नाहीतर मी तुला नोकरीवरून काढून टाकेन आणि तुला कुठेही नोकरी मिळू शकणार नाही. हे बोलून तिने माझ्याकडे पाहिले होते आणि इशाऱ्याने मला जाण्यास सांगितले होते. तर मी आपली सायकल घेऊन आपल्या घराच्या दिशेने वाढलो होतो. तिचे माझ्यासाठी लढणे मला खूप चांगले वाटले होते. पण मी आपल्या मनावर ताबा ठेवून तिथून निघून आलो होतो. रस्ताभरही माझ्या डोक्यात हेच सर्व चालत होते की काय खरंच ती माझ्यासाठी बनली आहे? काय मी तिच्याकडे बघून घेतलं पाहिजे? काय तिच्या आवडीला आपलेसे केले पाहिजे? काय ती माझ्यासोबत चांगली दिसेल? काय ती माझ्या आयुष्यात येऊ शकते? असे अनेक प्रकारचे विचार करत होतो. पण माझ्याकडे कोणत्याही एका गोष्टीचंही उत्तर नव्हतं. काही वेळानंतर मी आपल्या घरी पोचलो होतो. सायकल मी लॉनमध्ये उभी केली होती आणि खोलीत आलो होतो. अजून मला बसून काही वेळ झाला होता की जेव्हा माझी आई पाण्याचा ग्लास घेऊन माझ्यापाशी आली होती आणि माझ्याकडे पाण्याचा ग्लास देत बोलली होती, बेटा, पाणी वगैरे पिऊन घे, मी जेवण घेऊन येते. जेवण करून घे, त्यानंतर आपण पुस्तकं बघून घेऊ. जी पण ठीक असतील आपण त्यांना बाजारात विकून देऊ. आईचं बोलणं ऐकून मी लगेच बोललो होतो, आई, सर्व पुस्तकं खूप चांगली आहेत. बस एक वेळ मी नजर टाकून घेतो. मला नाही वाटत की आपण इथे कोणत्याही भंगारवाल्याला ही पुस्तकं दिली पाहिजेत. बाजारात आपल्याला याचे खूप चांगले पैसे मिळतील. निमिषा मॅडम सांगत होत्या की त्या लोकांना ही पुस्तकं वाचून घेतली आहेत, म्हणजे ही सर्व पुस्तकं चांगली आहेत. म्हणूनच तर त्यांनी हे वाचले आहेत. माझे बोलणे ऐकून आई बोलली होती, तुला त्यांच्या घरात स्त्रियांचे नाव पण माहीत आहे का? माझ्या डोळ्यांसमोर निमिषा मॅडमचा तोच चेहरा रेंगाळला होता जो नेहमी त्यांना मला बघून होऊन जायचा. मी इच्छित होतो की मी आपल्या आईला सांगावं की तिथली स्त्री माझ्यासाठी काय विचार करते. पण मी अशी कोणतीही गोष्ट केली नव्हती जी एखाद्या स्त्रीच्या आदराला खराब करेल.
मी गुपचूप पाणी पिलं होतं आणि आईसोबत छोट्या मोठ्या गोष्टींसोबत जेवण बनवणं सुरू केलं होतं. जेवण बनवल्यानंतर माझी आई माझ्यासोबतच बसून जेवण करू लागली होती. ती माझ्याशिवाय जेवणही करत नव्हती. आम्ही दोघं सोबत बसूनच नेहमी जेवण करत होतो. ती माझ्यावर खूप जास्त प्रेम करत होती. जेवण करताना ती माझ्याशी बोलली होती, बेटा, कधीही कोणत्याही गोष्टीवर घमंड करू नकोस. मग तुझ्यासोबत काहीही होऊन जाऊ दे. तू नेहमी गप्प राहायला शिक आणि कधी कोणाचं काही नुकसान करू नकोस आणि कधी असे काम करू नकोस ज्याने आपली बेइज्जती होईल. या गोष्टींना तू नेहमी लक्षात ठेव आणि जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास कधीही तुटू देऊ नकोस. मी त्यांच्या बोलण्याला ऐकलं आणि समजून घेतलं होतं. माझी आई माझ्याशी नेहमी अशाच गोष्टी करायची. ती मला नेहमी समजावत राहायची की एका माणसाने कसे असायला पाहिजे. आता मी खोलीच्या बाहेर आलो होतो. मी सर्व पुस्तकं थैलीतून काढून तिथे सजवून दिली होती. मी 5वी इयत्तेपर्यंत शिकलो होतो म्हणून पुस्तकांचा थोडाफार अंदाज मलाही होता. मी जमिनीवर बसलो होतो आणि आता पुस्तकं उघडून उघडून बघू लागलो होतो. काही पुस्तकामधून फाटली होती, काहींची स्थिती खूप जास्त चांगली होती आणि काही तर असे वाटत होते जणू हातही लावला गेला नसेल. मी एक इंग्रजीचं पुस्तक उघडलं होतं. त्यात पुन्हा पान पलटलं होतं जेव्हा अचानक एक लिफाफा माझ्या हातात आला होता. मी लिफाफा उघडून पाहिलं होतं की त्याच्या आत काय आहे. मी तो उघडला होता. त्याच्या आतून एक कागद निघाला होता. मी त्याला काढून घेतलं होतं. मी जास्त शिकलेला तर नव्हतो, पण थोडी इंग्रजी आणि मराठी समजू शकत होतो. मी जेव्हा तो कागद उघडला तर तो काही दुसरा नसून तर जुन्या काळातील कोणते गव्हर्नमेंट बॉन्ड्स, सरकारी बॉन्ड्स होते. माझ्या डोळ्यात निमिषा मॅडमचे आजोबा आले, जे गव्हर्नमेंट ऑफिसर होते. म्हणजेच ते त्यांचेच होते, पण ते आता या जगात राहिले नव्हते. माझ्या मनात एकदम हाव निर्माण झाली होती. आई माझ्यासमोर बसली होती, मला प्रश्नार्थक नजरेने बघत होती. मी बस शांततेने या बॉन्ड्सना एका बाजूला ठेवून दिलं होतं आणि आता बिलकुल सामान्य अंदाजात पुस्तकं बघू लागलो होतो. जेव्हा अचानक माझी आई मला बघत बोलली होती, काय गोष्ट आहे बेटा? असं काय मिळालं आहे यात तुला? तू जे माझ्यापासून लपवलं आहेस, काय तू आपल्या आईला नाही सांगणार? त्यांचं बोलणं ऐकून मी खूप वाईट प्रकारे घाबरून गेलो होतो आणि त्यांना बघत बोललो होतो, अरे आई, यात काहीही नाही आहे, बस फालतू कागद आहेत, म्हणून एका बाजूला ठेवून दिलं. नंतर निवांतपणे बघेन. तुम्ही मला ते पिवळेवाले पुस्तक उचलून द्या बरं. आईचं लक्ष माझ्यावरून हटलं होतं आणि ती परत पुस्तकांमध्ये लागली होती. तर माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. जर ते जुन्या काळातील बॉन्ड होते म्हणजे त्यात करोडोंची किंमत असेल. मी श्रीमंत माणूस बनू शकेन. माझे पूर्ण आयुष्य बदलू शकते. माझ्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले होते. चेहऱ्यावरही हसू आले होते. अशा बॉन्ड्सबद्दल मी नेहमी ऐकले होते, म्हणून मी खूप जास्त अस्वस्थ होत होतो. जवळपास अर्ध्या तासाचे काम केल्यानंतर मी तिथून उठलो होतो आणि तो कागद घेऊन आपल्या खोलीत बंद झालो होतो. माझी आई शेजारच्या घरात निघून गेली होती. माझे हृदय जोरात धडधडत होते. खूप मुश्किलीने कमिटीच्या पैशांनी मी एक मोबाईल फोन खरेदी केला होता आणि आता मी त्या बॉन्डला गुगल करू लागलो होतो. काही वेळानंतर जे पैसे माझ्या समोर आले होते ते बघून माझे होश उडाले होते. ते कोणते सामान्य बॉन्ड नव्हते, तर करोडोंचे बॉन्ड होते. नक्कीच निमिषा मॅडमच्या आजोबांनीच त्यांच्या मुलांसाठी ठेवले होते. मला वाईट वाटू लागले होते की मी काय चुकीचं करत आहे. कुठे त्या लोकांना या बॉन्डची गरज असेल? पण मी लगेचच आपले डोके झटकले. त्यांना काही गरज कशी असू शकते? ते इतके श्रीमंत लोक आहेत, इतका पैसा, इतके मोठे घर आहे आणि इतका मोठा बिझनेस आहे, गाड्या आहेत. त्यांना याची काही गरज नाही. याची गरज मला आहे. मी आपले घर खरेदी करेन, गाडी घेईन, बिझनेस करेन आणि मग निमिषा मॅडमशी लग्न करून घेईन. मी हे पैसे त्यांना नाही परत करणार. हे माझ्या खूप कामात येतील. मी आपल्या ज्या इच्छा आजपर्यंत दाबून ठेवल्या होत्या, मी त्या सर्व पूर्ण करेल. आपले घर बनवेन आणि आपल्या आईला त्या घरात घेऊन जाईल. मी आपल्या आईचे आयुष्य सावरेन, तिचा इलाज करून घेईल, तिला निरोगी बनवेन आणि मग हे काम झाल्यानंतर मी आपले नाते घेऊन निमिषा मॅडमच्या घरी जाईल आणि तिच्याशी लग्न करेन. माझ्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार येणे सुरू झाले होते. हृदय आनंदाच्या ओघात डोलून उठले होते. मी विचार केला होता की मीही आपल्या आईला सांगेन, पण मी या गोष्टीपासून अनभिज्ञ होतो की वरच्याने माझ्यासाठी काय विचार करून ठेवले आहे. वेळ हळूहळू सरकत चालला होता. मला आईची प्रतीक्षा होऊ लागली होती. 1 तास निघून गेला होता. डोळे आता थकव्याने बंद होऊ लागले होते. मी खाटेवर डोकं टेकवून गाढ झोपेत झोपून गेलो होतो. मला काहीच समजले नव्हते. अजून मी झोपेतच होतो जेव्हा अचानक मला असे जाणवले की जणू कोणी मला बोलवत आहे. मी निरखून बघण्याचा प्रयत्न केला तर असे वाटले जणू माझी आई उभी आहे आणि ती माझ्याशीच बोलत आहे. आणि आणखीन निरखून बघण्याचा प्रयत्न केला होता. तिचा आवाज माझ्या कानांवर आदळला होता. आयुष्यात परिस्थिती आपल्याला प्रत्येक वेळी संधी देतं, श्रीमंत होण्याची आणि गरीब राहण्याची. हे आपल्यावर असतं की आपण काय निवडतो. पण वरचा यातही 2 रस्ते बनवतो, एक चांगुलपणाचा आणि एक वाईटपणाचा.
आता हे आपल्यावर असते की आपण यातून कोणता रस्ता निवडतो. काय आपण चांगुलपणाचा रस्ता निवडतो आणि आदराची भाकरी कमवतो, की मग वाईटपणाचा रस्ता निवडून आपली खोटी संपत्ती बनवून घेतो. हे तुझ्या स्वतःच्या हातात आहे. जर तुला यातून पार पडायचे असेल तर पुढील माणसाला त्याचे सामान तू परत करून दे. माझी आई आणखी काहीतरी म्हणत होती तेव्हाच अचानक माझे डोळे उघडले होते. मी गाढ विचारातून बाहेर आलो होतो. हैराण होऊन मी माझ्या जागेवरच बसलो होतो. घामाने माझा पूर्ण चेहरा भिजून लागला होता. हे मी काय बघितलं होतं मला काही समजून येत नव्हतं. माझी आई तर अजून शेजारी खोलीत गेलेली होती. मी तर तिला अजून याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. पण मी समजून गेलो होतो की माझी आई खूप चांगली स्त्री होती. म्हणूनच तिने मला आधीच सांगून दिलं होतं जेणेकरून मी कधीही असे करू नये. माझ्या आईने मला खूप प्रेमाने लहानाचे मोठे केले होते. 5 वर्षांपूर्वी माझे वडील या जगातून निघून गेले होते, ज्याच्यानंतर मला भंगारवाल्याचे काम करावे लागले होते. मी काही वेळापर्यंत शांत सुन्न होऊन जमिनीवर बसूनच राहिलो होतो आणि जसा मी शुद्धीत आलो होतो मी तेच बॉन्ड आपल्या हातात घेतले होते. म्हणजे माझी आई मला समजून इच्छित होती की हे तुझे नाही आहेत, ते तुझ्याकडे कोणाची तरी अमानत आहेत. याला तू परत करून दे. जर तू असे करणार नाहीस तर वरचा तुला काहीही देणार नाही. हो, मी गरीब होतो पण मी प्रामाणिकही नक्कीच होतो. माझ्या आईवडिलांनी कधीही कोणतेही चुकीचे काम केले नव्हते. मला नेहमी चांगल्या रस्त्यावर चालणे शिकवले होते आणि मला तिथेच चालले पाहिजे होते. काही वेळापर्यंत मी याच विचारात बसून राहिलो होतो. म्हणजे माझी आई माझ्या विचारात येऊन मला सांगून चुकली होती की आता मला काय केले पाहिजे. मग मी त्या बॉन्डला आपल्या छातीशी लावून डोळे बंद केले होते आणि आपल्या आईबद्दल विचार करत बोललो होतो की आई, तू एकदम बरोबर म्हणत आहेस की मी कधीही आपल्यासाठी वाईटपणाचा रस्ता निवडणार नाही. उलट चांगुलपणाचा रस्ता आपल्यासाठी निवडेल आणि ही अमानत ज्याची आहे मी त्याच्यापर्यंत ती पोहोचून देईल. मला चांगल्या प्रकारे माहीत झालं आहे की निमिषाचे आजोबा गव्हर्नमेंट ऑफिसर होते. हे बॉन्ड्स त्यांचेच आहेत आणि आता यावर त्यांच्या मुलांचा हक्क आहे, माझा नाही. मी आता आपल्या आईची वाट न बघता वॉशरूममध्ये गेलो होतो आणि न्हावून धुवून कपडे बदलून बाहेर आलो होतो. जर त्यांच्या मनात आलं तर हे बॉन्ड मला परत करू शकतात आणि जर नाही तर मग ही त्यांचीच अमानत आहे आणि त्यांच्या हातातच असली पाहिजे. तसे तर ते लोक खूप जास्त श्रीमंत आहेत, तर मला थोडाफार विचार होता की ते लोक मला हे परत देऊन देतील. पण मी तरीही कोणतीही हाव धरली नव्हती. मी विचार केला होता की मी हे त्यांना कोणत्याही परिस्थितीत परत करेन. आज मी निमिषाच्या वडिलांना आणि त्यांच्या भावाला भेटणार होतो. म्हणूनच जाणून बुजून मी आपला नवीनवाला सूट घातला होता, ज्यामध्ये खूपच जास्त मी देखणा दिसत होतो. वरच्याने सुंदरता गरीब माणसांनाही दिली आहे आणि श्रीमंतांनाही. बस नशिबाची गोष्ट असते. श्रीमंतांकडे सुंदरता आली तर तो घमंडी होऊन जातो आणि एका गरीबाकडे सुंदरता आली तर तो साधा राहण्यावरही खूप चांगला वाटतो. मी बाहेर आलो. आई आत आली होती आणि मला तयार पाहून ती कपड्यांमध्ये पाहून आश्चर्याने बोलली होती की काय गोष्ट आहे बेटा, कुठे जाण्याची तयारी होत आहे. तिचं बोलणं ऐकून मी मऊपणाने बोललो होतो की आई, मी एका कामासाठी जात आहे, तू घरीच राहा आणि जर पाठीमागून कोणी आले तर पुस्तक वगैरे देऊ नकोस. आपण बाजारात जाऊ, मी बस काही वेळात येतो. मला खूप गरजेचं काम आहे. जर मी हे काम केलं नाही तर कदाचित माझ्याकडून खूप मोठी चूक होऊन जाईल. तू प्लीज बोललेलं लक्षात ठेवा. घरातून कुठेही जाऊ नकोस आणि पुस्तकांची काळजी घे. आपण येताच बाजारात जाणार आहोत. तसा मी पुढे वाढू लागलो होतो. आईने माझा हात धरला होता आणि मला बघत बोलली होती, काही झालं आहे का बेटा? असे काय आहे या कागदामध्ये जे तू लपवलं आहेस आणि आता अचानक जात आहेस? काय तू आपल्या आईला सांगणार नाहीस? तू आपल्या आईपासून आता गोष्टी लपवू लागला आहेस? माझ्या आईचा मेंदू खूप जास्त तेज होता. ती सोप्यातल्या सोप्या गोष्टीही खऱ्या गोष्टी शोधून घ्यायची. मला त्यांना सांगायचं होतं, पण माझ्या मनात विचार आला होता की असे नको होऊ दे की माझ्या आईचं मन तुटेल. माझ्या आईने मला विचारताच सांगून दिलं होतं की हे ज्याची अमानत आहे त्याला तू परत करून दे. जर मी आईला सांगितले आणि तिचे मन तुटले तर मी ते काही करू शकणार नाही. मी चूक करू इच्छित नव्हतो. मी कधीही इच्छित नव्हतो की मी कोणासोबत इतकी मोठी चूक करू ज्याचे नुकसान मला पुढे जाऊन भोगावे लागेल. म्हणूनच मी त्यांना बहाणा देत बोललो, जास्त काही नाही आहे, माझा एक मित्र आहे, त्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे, त्याचीच पार्टी देत आहे तो, त्यामुळे मी जात आहे. बस काही वेळात परत येऊन जाईल. तू परेशान होऊ नकोस. असू शकतं आपण दोघं आजच बाजारात जाऊ. हे बोलून मी आता थांबलो नव्हतो. मला माहीत होतं की जर मी थांबलो असतो तर ती माझ्याकडून सर्वांच्या सर्व सत्य काढून घेतली असती. मी सरळ त्या मोठ्या भागाकडे वाढलो होतो जिथून मी आज ती रद्दी उचलून आणली होती. हृदयाची धडधड खूप वेगवान होत होती. डोक्यात विचित्र विचित्र विचार येत होते, पण मी प्रत्येक विचाराला झटकून दिले होते. मी फक्त आणि फक्त न्यायाच्या रस्त्यावर आणि सत्याच्या रस्त्यावर चालू इच्छित होतो.
मी आपल्या आयुष्यात असे कोणतेही काम करू इच्छित नव्हतो की मरल्यानंतर माझ्या आत्म्याला शांती न मिळू शकेल. मी कधीही कोणासोबत काही चुकीचे करू इच्छित नव्हतो ज्याने त्याला नुकसान पोचले असते. माझ्यामुळे कोणाला दुखापत व्हावी मी इच्छित नव्हतो. मी दरवाजापर्यंत पोचलो तर सिक्युरिटी गार्डने काही न म्हणता दरवाजा उघडून दिला होता. मी सरळ निमिषा मॅडमच्या घराच्या दिशेने वाढलो होतो. त्यांच्या दरवाजावर पोहोचून मी एक दीर्घ श्वास घेतला होता आणि गार्डपाशी जाऊन बोललो होतो की आज जाऊन सांगून द्या अक्षय भंगारवाला आला आहे. त्याच्याकडे एक गरजेचं सामान आहे, ते परत करायचं आहे. त्यांना सांगा की खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. मी विचारले, काय घराच्या आत मोठे लोक आले आहेत? माझं बोलणं ऐकून गार्डने मला पाहिले होते आणि बोलला होता की तुझ्याकडे त्या लोकांचं काय सामान आहे, मला दे, मी पोचून देईन. मी नाहीच्या इशाऱ्यात मान हलवली होती आणि बोललो होतो की गरजेचं काम आहे, त्यांच्याशीच आहे आणि त्यांचे खूप गरजेचे सामान आहे. मी त्यांच्याच हातात देऊ इच्छितो. चांगले होईल की आत त्यांना बोलवून घ्या. सांगा की पुस्तकमधून काही मिळालं आहे, ते समजून जातील. तर मग गार्ड आत गेला होता आणि काही वेळानंतर येऊन बोलला होता की निमिषा मॅडमने सांगितले आहे तुम्ही आत येऊन जा, पण अजून मोठे साहेब आलेले नाहीत. त्यांचे बोलणे ऐकून मी कोणताही जबाब दिला नाही, बस त्यांच्यासोबत आत निघून गेलो होतो. तो मला सरळ ड्रॉइंग रूममध्ये घेऊन आला होता. निमिषा मॅडम तिथेच उभ्या होत्या. मी त्यांना नमस्ते केलं तर त्या लगेच माझ्यापाशी येऊन बोलल्या होत्या, माझा विश्वास नाही होते अक्षय साहेब की तुम्ही पुन्हा इथे आले आहात. काय गरजेचं सामान राहिलं होतं की मग कोणती गोष्ट करायची आहे? माझा तर विश्वासच बसत नाही की तुम्ही पुन्हा माझ्यासमोर उभे आहात. निमिषाच्या डोळ्याची चमक बघण्यासारखी दिसत होती. नक्कीच तिच्या डोळ्यात हाच विचार चालत असणार की मी तिच्याशी कोणती तरी गोष्ट करण्यासाठी इथे आलो आहे. पण असे काहीही नव्हते. मी त्यांना बघत बोललो होतो, मला तुमच्या वडिलांशी आणि तुमच्या भावाशी बोलायचं आहे. तुम्ही प्लीज त्यांना बोलवून घ्या आणि सांगा की भंगारवाला अक्षय आला आहे आणि त्याच्याकडे एक खूपच गरजेची गोष्ट आहे. तुम्ही लवकरात लवकर घरी येऊन जा, मलाही निघायचं आहे. माझं बोलणं ऐकून ती बोलली होती की सर्व काही ठीक तर आहे ना अक्षय? अशी ही काय गरजेची गोष्ट आहे ज्याच्यासाठी तुम्ही इतके परेशान होत आहात? तुम्ही मला सांगा. ती आता खूप नॉर्मल दिसत होती. कदाचित तिला परिस्थितीची जाणीव झाली होती. मी पुन्हा बोललो होतो की खूप चांगलं होईल की तुम्ही जर आपल्या वडिलांशी माझं बोलणं करवून दिले किंवा मग त्यांना सांगा की तुम्ही घरी यावे. ती मला बघतच बोलली होती की आज वडिलांची खूपच महत्त्वाची मीटिंग आहे. तुम्हाला माहीत आहे का, आम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये आहोत. कर्जात आम्ही खूप बुडालो आहोत. वडील इन्व्हेस्टमेंटसाठीच गेले आहेत. आम्हाला यावेळी खूप नुकसान झाले आहे. पण मी फोन करून त्यांना सांगून देते की तुम्हाला काही गरजेचं काम आहे. हे बोलून ती तिथून निघून गेली होती. तर मी आपल्या जागेवरच हैराण उभा राहून गेलो होतो. हे मोठं घर, मोठ्या गाड्या असूनही ते लोक इतके परेशान होते. मला आता आपल्या स्वतःवरच राग येऊ लागला होता. मला स्वतःचे वाईट वाटू लागले होते की मी एका क्षणासाठी का होईना आपल्या मनात हाव निर्माण का केली होती. काश मी असे केले नसते. मी स्वतःला खूप रागावले होते आणि स्वतःशीच वचन दिले होते की पुढे जाऊन मी कधीही दुसऱ्यांची गोष्ट बघून मनात हाव निर्माण करणार नाही. आणि आकाशाकडे बघून मी वरच्यापाशी खूप माफी मागितली होती. आणि मग मी आपल्या आईबद्दल विचार केला होता, जिने माझ्या विचारात येऊनही मला सरळ रस्त्यावर चालणे सांगितले होते. मला भटकू दिले नव्हते. काही वेळानंतर निमिषा आली होती आणि मला बघतच बोलली होती की वडील थोडेसे हैराण आहेत, पण अर्ध्या तासापर्यंत घरी येत आहेत. जर तुम्ही म्हणाल तर आत्ता मी तुमच्यासाठी चहा बनवू शकते. तिचे बोलणे ऐकून मी होच्या इशाऱ्यात मान हलवली होती. तर ती आता शांततेने किचनच्या दिशेने निघून गेली होती. माझे हृदय जोरात धडधडत होते. काय हे लोक मला इनाम देतील की मग आपले काम घेऊन मला बेइज्जत करून पळवून लावतील? पण म्हणतात ना, जेव्हा तुम्ही कोणासाठी चांगलं करतात तेव्हा वरचाही तुमच्यासोबत कधीच वाईट होऊ देत नाही. 10 मिनिटांनंतर ती चहा घेऊन आली होती. एक भंगारवाल्याला असा आदर मिळणे सुरूच होऊन गेले होते तर त्याचे आयुष्य बदलूनच जाते. माझी अवस्थाही काहीशी अशीच झाली होती. तिने पुढे होऊन माझ्यासमोर चहा ठेवला होता आणि खूपच मऊपणाने बोलली होती की मी आजपर्यंत कधीही स्वतःहून कोणासाठी चहा बनवला नाही आहे, पण आज मी तुमच्यासाठी चहा बनवला आहे. पिऊन सांगा की कसा बनला आहे. एक वेळ मी माझ्या आईला बनवून पाजला होता चहा. त्यांनी माझी इतकी स्तुती केली होती आणि इनामही दिला होता. त्यांनी माझ्या हाताचा चहा खूप आवडला होता आणि आता त्या नेहमीच माझ्या हातचाच चहा पितात. मी काहीही न बोलता कपला आपल्या ओठाशी लावले होते. जसा पहिला घोट माझ्या गळ्यात उतरला होता, चहाची चव खरंच खूपच चांगली होती. माझी जीभ गोड झाली होती. मी तिला बघतच बोललो होतो, चहा खरोखरच खूप चांगला बनला आहे. आता मी इतका श्रीमंत तर नाही आहे की तुमच्यासारख्या श्रीमंत स्त्रियांना इनाम देऊ शकेल. माझे बोलणे ऐकून ती नाराजीने बोलली होती, मी स्त्री नाही आहे, अजून मुलगी आहे.
तर मी आता हसून उठलो होतो आणि तिला बघतच बोललो होतो, स्त्री पण मुलीलाच म्हणतात. मी काही चुकीची गोष्ट बोललो नाही आहे. माझं बोलणं ऐकून ती विचित्र अंदाजात खळखळून हसू लागली होती. तिचे इतके जोरात हसणे माझ्या समजुतीच्या बाहेर होते. पण मी कोणतीही अशी गोष्ट करू इच्छित नव्हतो ज्याने तिच्या मनाची स्थिती वाढून जाईल. ती मला बघत बोलत होती, अक्षय, तू माझ्याशी मैत्री करशील? मी खूप चांगली मुलगी आहे, खूप अभ्यास करते, कोणाशी बोलतही नाही, कोणत्याही मुलाशी मैत्रीही करत नाही. बस मी आपल्या स्वतःमध्ये मग्न राहते. मी तुझी खूप काळजी घेईन. आपण दोघं एकत्र खूप चांगले मित्र बनू शकतो. तिचे बोलणे ऐकून मी मानेला नाहीच्या इशाऱ्यात हलवले होते. मला अंदाज होता की ती अशा प्रकारची कोणती ना कोणती गोष्ट नक्कीच करेल. म्हणूनच मी जबाब आधीपासूनच तयार करून ठेवला होता. मी मान नाहीच्या इशाऱ्यात हलवत बोललो की मी जाणतो की तुम्ही मला पसंत करता. तुमची पसंती कोणती आहे या गोष्टीचा मला अंदाज नाही आहे. तुम्ही मैत्री करू इच्छिता की मला आपला जीवनसाथी बनवू इच्छिता हे वरचाच जाणतोय. पण तुमच्या स्टेटसमध्ये आणि माझ्या स्टेटसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. निमिषा मॅडम, वरच्यांच्या वास्त्यासाठी तरी माझे आयुष्य आणखी कठीण बनवू नका. तुम्ही आणि मी वेगवेगळे लोक आहोत. आपले आयुष्य खूप वेगवेगळे आहे. प्लीज तुम्ही मला परेशान करू नका. मी परेशान होत आहे. जेव्हापासून मी तुम्हाला पाहिलं आहे, मी पहिल्याच नजरेत ओळखलं होतं की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, तुमच्या मनात माझ्यासाठी काय आहे. पण मी कधीही तुमची साथ दिली नाही, कारण मी जाणत होतो की मी कुठे आहे आणि तुम्ही कुठे आहात. प्लीज चांगलं होईल की तुम्ही माझ्या त्रासाला आणखी वाढवू नका आणि माझ्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहा. मी तुम्हाला कोणतीही खोटी उमेद देऊ इच्छित नाही. मी जाणतो की माझी काय लायकी आहे आणि तुमची लायकी काय आहे. मी कधीही तुमच्यासोबत उभा राहू शकत नाही. प्लीज तुम्ही मला परेशान करणे सोडून द्या. माझं बोलणं ऐकून तिने कोणताही जबाब दिला नव्हता. बस शांततेने डोके पकडून बसून गेली होती. ठीक पुरे 15 मिनिटांनंतर खोलीचा दरवाजा उघडला होता आणि निमिषा मॅडमचे वडील आत आले होते. त्यांना पाहताच मी माझ्या जागेवरून उभा राहिलो होतो. ते मला बघतच बोलले होते, काय गोष्ट आहे? तू मला का बोलवलं आहेस? शेवटी असे काय आहे तुझ्याकडे आमचे सामान जे तू मला देऊ इच्छितोयस? इतकी ही काय गरजेची गोष्ट होती जी तू मला इथंपर्यंत बोलवून घेतले आहेस? त्यांचे बोलणे ऐकून मी बोललो होतो की तुमचे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते. त्यांनी मान होच्या इशाऱ्यामध्ये हलवली होती आणि मला बघतच बोलले होते, काय तू मला फक्त हे विचारण्यासाठी इथे बोलवलं आहेस? ही गोष्ट तू निमिषालाही विचारू शकत होतास. तर मी नाहीच्या इशाऱ्यात मान हलवत बोललो होतो की अरे रे सर, नाही, परेशानी काही दुसरीच आहे. हे काय आहे ना, आज मी तुमच्या घरी आलो होतो. तुमच्या मुलीने मला पुस्तकं दिली होती. मी एक भंगारवाला आहे. तुम्हाला या गोष्टीची तर माहिती असेलच. त्यांनी आपली मान होच्या इशाऱ्यात हलवली. मी आणखी बोललो, ते जेव्हा मी घरी पोहोचलो आणि मी पुस्तकं बघणं सुरू केलं तर त्या पुस्तकात मला हा लिफाफा मिळाला होता. आणि जेव्हा मी त्या लिफाफ्याला उघडून पाहिलं तर त्यात एक गव्हर्नमेंट बॉन्ड होता. म्हणजेच तुमच्या वडिलांचा कोणता तरी बॉन्ड असेल जो त्यांनी कोणत्या पुस्तकात ठेवला होता. ते मी तुम्हाला परत देण्यासाठी इथे आलो आहे. आणि मी त्या बॉन्डबद्दल गुगल केलं आहे. ते जवळजवळ करोडोंमध्ये आहे. मी कधीही चुकीचं काम करू इच्छित नव्हतो, म्हणून मला तो बॉन्ड मिळाला तर मी लगेच तुमच्यापाशी निघून आलो. माझे बोलणे ऐकून ते आपल्या जागेवर बिलकुल हैराण उभे राहून गेले होते. मी तो बॉन्ड त्यांच्याकडे वाढवून दिला होता आणि मान झुकवून बोललो होतो की माझा इरादा आधी त्याला खाण्याचा, हडपण्याचा होता, पण ही कोणाची तरी अमानत होती. मी अशा प्रकारे यावर हक्क गाजवू शकत नव्हतो आणि नाही इतकी मोठी चूक करू शकत होतो. ही अमानत मला तुम्हा लोकांपर्यंत पोहोचवायचीच होती. ती मी तुम्हाला दिली आहे. मी कोणासोबत वाईट करून आपलं आयुष्य कठीण बनवू इच्छित नव्हतो, कारण मी जाणतो की जर माणूस कोणासोबत वाईट करतो तर त्याच्यासोबतही कधी चांगले होऊ शकत नाही आणि वरचा त्याला शिक्षा नक्कीच देतो. म्हणूनच मी विचार केला होता की मी हे कधीही आपल्याजवळ ठेवणार नाही आणि मी लगेचच तुमच्यापाशी आलो होतो. आता मी तुम्हाला तुमची गोष्ट दिली आहे, म्हणूनच आता तुम्ही मला जाण्याची परवानगी द्या. माझे बोलणे ऐकून त्यांनी कोणताही जबाब दिला नव्हता. बस त्या बॉन्डला उघडून बघणे सुरू झाले होते. काही वेळानंतर ते मला बघत बोलले होते, तुला माहीत आहे यावेळी मला या पैशांची किती गरज होती? लोकांसमोर भीक मागण्यासारखी अवस्था झाली होती माझी. मला विश्वास नाही होत आहे की वडिलांनी हा बॉन्ड इतक्या फालतू पुस्तकात ठेवला होता ज्यांच्याकडे आमचं लक्षही नव्हतं. मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता या बॉन्डला. मला याबद्दल माहीत होतं. मी लायब्ररीचे प्रत्येक पुस्तक छानून मारले होते, पण तरीही मला हा मिळालाच नव्हता. आणि तू एकाच वेळी याला शोधून काढलेस. मी तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही. तू एक खूप चांगला माणूस आहेस. तुला नाही माहीत मला यावेळी याची किती गरज आहे. जर मला हा मिळाला नसता तर कदाचित मी आज रस्त्यावर आलो असतो. मला माझ्या परिवारासोबत हे घर सोडून जावे लागले असते.
तू खूप चांगला माणूस आहेस. तू माझी खूप मदत केली आहेस. वरचा तुला याचे फळ नक्कीच देईल. हे म्हणताच त्यांनी माझ्यापुढे हात जोडले होते. तर मी त्यांचे हात धरून बोललो होतो की बस सर, माझ्यासाठी प्रार्थना करा आणि कधी माझ्यासाठी काही काम असेल तर नक्की मला सांगा. माझी नक्की आठवण करा. मला एका चांगल्या नोकरीची खूप गरज आहे. जर एक चांगली नोकरी माझ्यासाठी असेल तर मला नक्की सांगून द्या. मी जास्त शिकलेला तर नाही आहे, पण माझा मेंदू खूप वेगवान चालतो. बाकी तुम्ही लोक स्वतः समजूतदार आहातच. मला नोकरीची खूप गरज आहे. मी एक भंगारवाला आहे. माझा असा उदरनिर्वाह नाही होऊ शकत. माझी आई आजारी आहे. तिचं ऑपरेशन होणं खूप गरजेचं आहे. तिचे जर ऑपरेशन नाही होऊ शकले तर कदाचित माहीत नाही काय होऊन जाईल. मी बस तिला ठीक करू इच्छितोय आणि तिला एक चांगलं आयुष्य देऊ इच्छितोय. माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मीही तिची परतफेड करू इच्छितोय. मीही तिला आनंदी पाहू इच्छितोय. जर माझ्यासाठी तुमच्याकडे कोणतीही नोकरी असेल तर मला तुम्ही नक्कीच सांगा. आता मला जाऊ द्या. ते बोलले, अरे असे कसे? तू काही न खाता पिता कसा जाऊ शकतोस? तू आमचे इतके मोठे काम केले आहेस. मी तुला जेवण केल्याशिवाय नाही जाऊ देणार. तुझ्यासारख्या प्रामाणिक लोकांचीच मला गरज आहे. मी तुला नोकरीवरही नक्कीच ठेवेन. पण सध्या माझी स्वतःचीच परेशानी संपून जाऊ दे. तू बिलकुलही असा नाही जाऊ शकत. तू जेवण करूनच जा. तू माझी खूप मदत केली आहेस आणि मी या गोष्टीला कधीही विसरणार नाही. हे बोलून त्यांनी मला बसण्याचा इशारा केला होता. पण मी त्यांना खूप नाही म्हटलं आणि पुन्हा म्हटलं की मला खूप गरजेचं काम आहे. मला माझ्या आईसोबत बाजारात जायचं आहे आणि तिची औषधंही घेऊन यायची आहेत. प्लीज सर, मला जाऊ द्या. मी पुन्हा नक्कीच येईन. जर माझ्यासाठी काही काम असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा. हे बोलून मी त्यांच्या घरातून निघून आलो होतो. मला माहीत होतं की हे मोठे लोक आपलं काम करून घेऊन इतरांना विसरून जातात. पण मी जाणतच नव्हतो की वरचा मला कशी वेळ दाखवणार आहे. 2 दिवस शांततेत निघून गेले होते. आईने मला या दरम्यान खूपसे प्रश्न केले होते, पण मी तिच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नव्हतं. मी माझ्या आईला सत्य सांगून तिचं मन तोडू इच्छित नव्हतो. तिचे खूप मोठे स्वप्न होते, एक श्रीमंत स्त्री बनण्याचे. पण मी काय करू शकत होतो? मी स्वतःही हतबल झालो होतो. मला या दरम्यान निमिषा मॅडमची खूप आठवण आली होती. मी कशाप्रकारे त्यांच्याच तोंडावर त्यांना नाही म्हटले होते. त्यांच्या मनाला आपल्या पायाखाली मी चिरडले होते. पण मी स्वतःचे आणि त्यांचे स्टेटस जाणतो. म्हणूनच मी त्यांना अशी कोणतीही दिलासा देऊ इच्छित नव्हतो जे पुढे जाऊन आम्हालाच नुकसान देईल. मी जाणत होतो की आम्ही दोघं कधीही एक होऊ शकत नव्हतो. आम्हा दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक होता. जर मी त्यांच्याशी बोललोही असतो तर माझी बेइज्जती झाली असती. त्यांच्या घरच्यांनी माझ्याबद्दल काय विचार केला असता? म्हणूनच मी कोणतीही गोष्ट करू इच्छित नव्हतो. 1 आठवडा आणखी निघून गेला होता आणि आज जसे दिवस निघायचे तसाच दिवस होता. माझी इच्छा आज गल्लीगल्लीत फिरून भंगार जमा करण्याची होती. अजून मी आपल्या खोलीतच बसलेलो होतो जेव्हा माझ्या घराच्या दरवाजावर थाप पडली होती. दरवाजा आईने उघडला होता. मीही आता बाहेर आलो होतो. दरवाजा उघडला तर समोर दुसरे कोणी नाही तर निमिषा मॅडम आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई उभी होती. मी हैराण झालो होतो की इतके श्रीमंत लोक माझ्या घरी कसे काय आले? आई पण आश्चर्याने माझा चेहरा बघत होती. मी लगेच पुढे गेलो आणि निमिषाचे वडील सत्यजित सरांनी माझ्याशी हात मिळवला आणि बोलले की तू तर असा गायब झालास की पलटून आमची खबरही घेतली नाहीस. तुला माहीत आहे का किती मुश्किलीने आम्ही तुझा पत्ता काढला आहे? आम्ही घर घर तुझा पत्ता विचारत विचारत इथपर्यंत आलो आहोत. आता तू आताही बोलवणार नाहीस का? मी लगेचच म्हटले, अरे नाही नाही साहेब, या, तुमचे आपलेच घर आहे. तुम्ही मला सांगून दिले असते, मी तुम्हाला स्वतः घराचा पत्ता देऊन दिला असता. तुम्हाला इतक्या परेशानीचा सामना करावा लागलाच नसता. तर ते घराच्या आत येत बोलले होते की आता आपल्याला नातेवाईक बनायचं आहे, त्यामुळे परेशानी कसली? काही हरकत नाही, होऊन जातं. ये बस, मला तुझ्याशी खूप गरजेची गोष्ट करायची आहे. हे म्हणताच त्यांनी मला समोर खाटेवर बसण्याचा इशारा केला होता. मी थोडा हैराण झालो होतो, पण शांततेने बसून गेलो होतो. आई अजूनही मला आश्चर्यचकित नजरेने बघत होती. मी निमिषाला पाहिले, ती बिलकुल गप्प बसली होती. काही वेळानंतर सत्यजित सर मला बघतच बोलले होते की तुला माहीत आहे, तुझ्यामुळे आज मी किती मोठ्या मुश्किलीतून बाहेर आलो आहे. तुला माहीत आहे, जर तू वेळेवर ते बॉन्ड्स मला परत दिले नसतेस तर मी आज तुझ्यासमोर असा जिवंत उभा नसतो. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. कदाचित मी रस्त्यावर दिसलो असतो. कर्ज माझ्यावर इतके आले होते की मी मरण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मी प्रत्येक त्रासापासून दूर झालो आहे. सर्वांचे कर्ज फेडून दिले आहे. आपल्या बिझनेसला पुन्हा स्थिर केलं आहे आणि मी ठरवलं आहे की मी माझ्या मुलीचं लग्न करून देईल. मी मान होच्या इशाऱ्यात हलवली होती आणि त्यांना बघत बोललो होतो, वरचा तुमचा विचार पूर्ण करो आणि खूप खूप अभिनंदन. तुमच्या परेशान्या संपून गेल्या.
माझ्याकडून जे होऊ शकतं ते मी केलं. यात कोणती मोठी गोष्ट नाही आहे. ती तुमचीच गोष्ट होती. मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवणे माझे काम होते. मी ते करून दिले आहे. याचे फळ मला वरचा देईलच. ते बोलले, तुला आता याचं फळ मिळेल. तू माझ्याशी बोलला होतास की तुला नोकरी करायची आहे. कोणती अशी नोकरी जी तुझ्यासाठी फायदेशीर असेल आणि चांगली असेल. तुझा मेंदू खूप चालतो. तू माझ्या बिझनेसबद्दल थोडंफार जाणत असशील की मी कन्स्ट्रक्शनचं काम करतो आणि मला एक अशा प्रामाणिक माणसाची गरज आहे जे कष्टाळू असेल आणि लोकांशी डील करणे जाणत असेल. तुझे भंगाराचे काम आहे. तू लोकांना डील चांगल्या प्रकारे करून घेतोस. बस आता तुला तिथे आपला मेंदू आणखी वेगवान चालवायचा आहे. मी तुझ्यावर इतका वेळ देईल आणि त्याच्याशिवाय मी तुला माझ्या मुलीचे नातेही देऊ इच्छितोय. तुला एक घर देऊ इच्छितोय, एक गाडी देऊ इच्छितोय. तुझे आयुष्य पूर्ण प्रकारे बदलू इच्छितोय. त्यांचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने त्यांच्या चेहऱ्याला पाहिले होते आणि मान नाहीच्या इशाऱ्यात हलवून बोललो होतो, नाही सर, मी तुमचा हा उपकार नाही घेऊ शकत. जर तुम्ही मला नोकरी देत आहात तर नेहमी मी तुम्हाला धन्यवाद म्हणत राहील. पण निमिषा मॅडम शिकलेली मुलगी आहेत आणि माझ्याकडे फक्त हे लहानसं घर आहे. मी त्यांचा जोडीदार कसा बनू शकतो? असे कधीही होऊ शकत नाही. निमिषा मॅडम माझ्यासोबत आनंदी राहूच शकणार नाही. त्यांना आरामदायक गोष्टींची सवय असेल, पण मी कदाचित त्यांना कधी अशा गोष्टी नाही देऊ शकणार. मी कोणी विचारांच्या दुनियेत जगणारा माणूस नव्हतो. मी सत्याला पसंत करत होतो आणि सत्यालाच आपलेसे करणे जाणत होतो. ते मला बघत बोलले होते की हो, मी समजू शकतो. पण जेव्हा मी तुला समोरून आपल्या मुलीचं नातं देत आहे तर यात परेशानी काय आहे? तू हिला आनंदी ठेवशील. जो माणूस इतका गरीब झाल्यानंतरही इतका प्रामाणिक असू शकतो तो माझ्या मुलीसोबत कधीही काही वाईट करणार नाही. मी नेहमीपासून विचार केला होता की आपल्या मुलीचे लग्न एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनशी करेन आणि मग त्यांच्यासोबत मिळून बिझनेस करेन. पण मला आता समजले की प्रत्येक गोष्ट बिझनेसने नाही होत. काही गोष्टी प्रामाणिकपणानेही होतात. माझी मुलगीही तुला खूप पसंत करते आणि मला अंदाज आहे की तुलाही माझी मुलगी पसंत येऊनच जाईल. मी माझ्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. मी नाही इच्छित की माझ्या मुलीची कोणतीही इच्छा अधुरी राहो. आता बोल, काय तू माझ्यासोबत काम करशील? मी काही वेळ शांत राहिलो होतो आणि मग मी माझ्या आईकडे पाहिले होते. तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलून गेला होता. आनंदाच्या धक्क्याने तिचे डोळे भिजू लागले होते. मी इच्छूनही नाही म्हणू शकलो नव्हतो आणि मग मी हो बोलून दिलं होतं. मला वाटले होते हे सर्व वेळेच असेल, पण असे नव्हते. दुसऱ्या दिवशी ते मला आपल्यासोबत साईटवर घेऊन गेले होते आणि लहान लहान गोष्टी मला चांगल्या प्रकारे समजावू लागले होते. पूर्ण 1 महिना माझा खूप गोंधळात गेला होता. मला काहीच खास समजून येत नव्हतं. बस माझ्या डोक्यावरूनच निघून जायचं. या 1 महिन्याच्या दरम्यान माझे निमिषाशी 2 वेळा मोबाईलवर बोलणे झाले होते. ती माझ्याशी फक्त इतकंच बोलली होती की तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. जोपर्यंत तू यशस्वी होत नाहीस मी नेहमी तुझ्यासोबत राहीन. प्रेम याच गोष्टीचं नाव आहे. जेव्हा तुमचा जोडीदार परेशान असेल, अडचणीत असेल तर त्या माणसाने त्याची मदत केली पाहिजे आणि मी तुझी मदत करत आहे. तुला कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर तू कोणताही विचार न करता मला सांगू शकतेस. पण मी मनातच वचन केले होते की जेव्हा मी त्या मुलीशी लग्न करेल तेव्हा तिचा कोणताही उपकार घेणार नाही. उलट तिला राणीसारखं ठेवेन. ज्या स्त्रीने माझी गरिबी बघूनही मला आपल्यासाठी पसंत केले आहे ती किती चांगल्या मनाची असेल. या सर्व गोष्टींचा विचार करत मी लग्नासाठीही हो बोलून दिले होते. जवळपास 6 महिन्यानंतर मला पूर्ण काम समजून आले होते. मेंदू वेगवान असल्यामुळे मी त्या लोकांना आपल्या बोलण्यात असे गुंतवून घ्यायचो की ते स्वतः हैराण व्हायचे. माझे व्यक्तिमत्व पण इतके चांगले होते की सर्व लोक माझ्याकडे बघतच राहायचे. 6 महिन्यांच्या आत मी आपले घरही बनवून घेतले होते. वडिलांनी जागा खूप मोठी खरेदी करून ठेवली होती, पण बस पैसे नसल्यामुळे मी ते कधी बनवू शकलो नव्हतो. जवळपास 1 वर्षात मी निमिषाशी लग्नही केले होते. आज ती माझी पत्नी बनून माझ्याच घरात आली आहे. माझे पूर्ण आयुष्यच आता बदलून गेले आहे. बिझनेस आहे, गाडी आहे, घर आहे, पत्नी आहे. आईकडे त्या सर्व सुखाच्या गोष्टी आहेत ज्याची ती नेहमीपासून स्वप्न बघत आली होती. आणि आईचे ऑपरेशनही चांगले झाले आहे. आता ती बिलकुल ठीक आहे. हे सर्व निमिषाच्यामुळेच मला मिळाले आहे आणि माझ्या प्रामाणिकपणामुळे. जर मी प्रामाणिकपणासोबत चाललो नसतो, त्या दिवशी त्यांची अमानत परत पोहोचवली नसती तर कदाचित आज माझ्याकडे काहीही नसते. ना हा सुकून शांतता असती, ना ही सर्व संपत्ती सुख. कदाचित पैसा असता, हे घर बिझनेस असता, पण मनाला तो आराम मिळाला नसता जो आता मिळत आहे. मी सर्व लोकांना हेच सांगू इच्छितो की पैसा बघून आपली नियत कधीच खराब होऊ देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही सर्व काही करू शकता. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.